श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या 73व्या महाशिवरात्री यात्रेचा प्रारंभ आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. माननीय जिल्हाधिकारी लातूर यांनी ध्वजावंदन करून यात्रेचा प्रारंभ करून केलेला आहे. त्यांच्या हस्ते आताच महाआरती संपन्न झालेली आहे. तसेच या वर्षीच्या यात्रेमध्ये प्रशासनाचं म्हणजे पोलीस प्रशासन असो, महानगरपालिका प्रशासन असो, MSCB असो, अशा शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे या यात्रेची पूर्वतयारी ही म्हणजे पूर्ण करण्यामध्ये आम्हाला मदत झालेली आहे. यात्राची रूपरेषा कशी असणार? यात्रा एकंदरीत 16 दिवसाची यात्रा असेल. 16व्या दिवशी समारोप होईल. आजपासून सुरू होणारी यात्रा दिनांक 2 मार्च 2026 संपन्न म्हणजे तिची सांगता होणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जे आपण दरवर्षी प्रतिवर्षीचे पारंपरिक कार्यक्रम घेतो यात्रेच्या दरम्यान, ते सर्व कार्यक्रम यावर्षी आम्ही कृषी प्रदर्शन जर सोडलं तर बाकीचे सर्व कार्यक्रम आम्ही कंटिन्यू यावर्षी केलेले आहेत. कुस्तीला बघा, आपण सिद्धेश्वर केसरी म्हणून एक चांदीची गदा देत असतो आणि त्या गदेच्या आकर्षणातून महाराष्ट्रातले सर्व मल्ल इथे सहभाग नोंदवतात. फार मोठ्या प्रमाणामध्ये कुस्त्यांचं नियोजन इथे केले जाते. 50 रुपयापासून जे कुस्त्या स्टार्ट होतात त्या 21 ते 25 हजारापर्यंत जातात. 50-51 हजारापर्यंत जाते. विविध संघटनाकडून इथे चांदीचे कडे विजय मल्लास देण्यात येते. सिद्धेश्वर देवस्थानकडून सिद्धेश्वर केसरी म्हणून 1 किलो चांदीची गदा आपण विजेत्या मल्लास देत असतो. अशा प्रकारे असंख्य काय म्हणतो बक्षिस वितरणाचा हा कुस्तीचा महामेळा यावर्षी दिनांक 1 मार्च 2026 रोजी होणार आहे. पशु प्रदर्शन हे 26-27 2 तारखेला आम्ही ठेवलेलं आहे. पहिल्या दिवशी पशु प्रदर्शन आणि दुसऱ्या दिवशी अश्व आणि पक्षी प्रदर्शनाचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन यावर्षी करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत किंवा शेतकऱ्यांना त्याबाबतीत अवगत करण्यासाठी आम्ही चर्चासत्राचं यावर्षी आयोजन केले आहे. यात्रेकरूसाठी काय आवाहन करतात? लातूरची यात्रा म्हटलं की एक म्हणतात ना, लातूरचा पॅटर्नच असतो वेगळा, म्हणजे महाराष्ट्रात ठसा उमटवतो तो तसा लातूर पॅटर्न मला वाटतं की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उमटेल. कारण लातूरकरांचं आताही पाहत असाल तुम्ही, मंदिरामध्ये असंख्य लोक दर्शनाच्या रांगा शिस्तीत येऊन दर्शन घेत आहेत. तसंच सहकार्य पुढील कार्यकाळामध्ये आम्हाला यात्रा कमिटीला त्यांनी द्यावं अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो.